मी काही हे घर सोडून जाणार नाही, समजलं ना? वर्षानुवर्ष मी इथेच राहतो आहे आणि तुझा जन्मही ह्याच घरातला की रे. माझं एक जाऊ दे, पण तूही गेली 50-55 वर्ष इथेच राहिलास ना. तुझं बालपण मोठेपण इथंच गेलं ना. तुला ह्या घराने काय कमी दिलं रे? आणि आता फक्त तुझा मुलगा म्हणतो आहे म्हणून तूही आपला हा सोन्यासारखा बंगला पाडायला तयार झालास का? मला वाटत होतं की तू तरी ह्या सगळ्या गोष्टींना तयार व्हायचा नाहीस, पण शेवटी तू मुलापुढे हार पत्करलीस ना. पण मी आधीच सांगून ठेवतो, मी तुझ्या आईला जाताना शब्द दिला आहे की मी जिवंत असेपर्यंत ही आपली आशादीप वास्तू कायम अबाधित ठेवणार. त्यामुळे मी तरी इथून कुठेही हलणार नाही. तुम्हाला जायचं असल्यास खुशाल जावं, मी एकटा राहीन इथे. आजोबा निखिलच्या बाबांना म्हणजेच रवींद्रला म्हणत होते. अहो बाबा, पण तुम्ही खरंच एकदा विचार करा ना. हल्ली 3-4 वर्षापासून आपण ह्या घराच्या डागडुजीसाठी कितीतरी पैसा खर्च करतोय, पण तरीही दरवर्षी नव्याने दुरुस्ती करावी लागत आहे. भिंतींना प्लॅस्टरिंगही केलं, पण दुसरीकडून काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि परत आपल्याला दुरुस्ती करावीच लागते. रवींद्र म्हणाले, राहत्या वास्तूलाही थोडं रिफ्रेश करायला हवंच की हो बाबा. वर्षानुवर्ष घरातल्या भिंतींमध्ये अडकलेले घर, तेच ते विचार, तेच वासे, ह्या सगळ्यातून त्या वास्तूलाही थोडं मोकळं होऊ द्यावं की नाही? निखिल म्हणाला, आपलं हे घर म्हणजे तुझ्या आजीची आठवण आहे रे. आमचा संसार ह्या घरापासून सुरू झाला. आमच्या लग्नानंतर घेतलेलं पाहिलं वाहिलं घर, दोघांच्या नोकरीतून साकर झालेलं. तुझ्या बाबांचा जन्म बालपण इथलंच की. इतकंच काय, पण तुझा जन्म आणि बालपणी ह्याच घरात गेलं की रे. ह्या घराच्या भिंती, ही वास्तू आपल्या सुखदुःखाच्या साक्षीदार आहेत. अहो आजोबा, तुम्ही म्हणताय ते अमान्य कोणालाच नाहीये, पण आता जुनाट झालेल्या भिंतीही थकल्या असतीलच की. त्यांना आता नवीन स्वरूप द्यायला नको का? गेली 60 वर्ष तरी हे घर इथे असंच उभं आहे. ते जुनं झाल्यामुळे कितीदा तरी तुम्ही दुरुस्त केलंच की, पण आता त्या थकलेल्या घराला नवीन आकार देऊन जुन्या वास्तूला कोरं करकरीत केलं तर काय बिघडलं आजोबा? निखिल म्हणाला, पण मला तरी हे अजून पटत नाहीये. माझ्यानंतर ह्या घराचं काय करायचे ते करा. घरातलं सामान जुनं झालं की आपण ते कितीतरी वेळा बदलत असतो, पण एकदा तरी आपण विचार करायला हवाच ना की ह्या घरातल्या भिंतींना मात्र आपण वेगळं पण दिलंच नाही, त्यांना ताजंतवानं केलंच नाही. आणि आजोबा, तुम्ही म्हणताय की माझ्यानंतर काय करायचे ते करा, पण ह्याच घराचं नवीन रंगरूप पाहून तुम्हाला आनंद होणार नाही का? तू म्हणतोस ते खरं आहे बाळा, पण तुझ्या आजीच्या आणि माझ्या आठवणी या घरातल्या कानाकोपऱ्यात लपून आहेत रे. हे घर पाडल्यावर त्या लपून राहिलेल्या आठवणीही तुझ्या आजीसारख्या भुरकन उडून जातील, याचीच मला भीती वाटते. आता तरी नाहीये, पण तिने ह्या घरात बऱ्याच आठवणी मात्र मागे ठेवल्या आहेत. त्यांच्या रूपातच तर तुझी आजी अजूनही माझ्याबरोबर आहे आणि त्या आठवणीवरच तर मी अजूनही जिवंत आहे. ओके, तुम्ही म्हणत असाल तर आपण नवीन बिल्डिंग नकोच करायला, पण आजोबा, हे घर आता इतकं जुनं होत चाललंय की अजून 2-3 वर्षात ते फारच मोडकळीला येईल आणि ह्या घराबरोबर त्या आठवणीही एक एक करून मोडकळीला आल्या तर तुम्हाला आवडेल का? मी माझ्या किंवा बाबांच्या स्वार्थासाठी नाही म्हणत, आणि मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे. त्यामुळे तुम्ही सांगाल त्यानुसार मीच बांधून घेईन की आपलं नवीन घर. पटतंय रे सगळं, पण ही वास्तू आजोबा. अहो, आपण फक्त ह्या घराच्या भिंती आणि पाया नवीन करून घेणार आहोत. ही आपल्या घराची वास्तू तर तशीच राहणार आहे की, फक्त त्या वास्तूला तुम्ही नवीन आकार देणार आहात. मी? हो तुम्हीच. तुमच्या आणि आजींच्या आठवणीची आठवण. म्हणून जर तुम्हाला मान्य असेल तर, आणि तरच ह्या वास्तूला तुम्ही तुमच्या आणि आजीच्या आठवणीचं नाव देणार आहात. कोणतं नाव देऊयात रे बाळा? म्हणजे तुम्ही तयार आहात आजोबा? आधी नाव सांग, त्यावरून ठरवेन. आजोबा हसून म्हणाले, तुमच्या आणि आजीच्या आठवणीचंच ते नाव आहे. म्हणजे नव आशादीप. हे नाव कसं वाटतंय आजोबा? नव आशादीप खरंच खूप छान नाव आहे रे. मग कसं करायचं? आमच्या आठवणींना ह्याच वास्तूमध्ये आणि तूच नवीन घर घ्यायचंस. खरंच, मनापासून खरं. आजोबा आणि नातवाचा हा संवाद ऐकून घरातल्या माणसांबरोबरच त्या घरातल्या आठवणींचे मनही जणू भरून आले होते आणि ती वास्तूही तथास्तू म्हणत जणू आशीर्वाद देत होती. या कथेच्या लेखिका स्मिता आकटे.